स्वागतम सुस्वागतम. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ म्हाडाचा विभागीय घटक महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत बृहत सूचीवरील पात्र भाडेकरू रहिवासी यांना कायमस्वरूपी सदनिका वाटपासाठी संगणकीय सोडत 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा देशातील गृहनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्था. आधुनिक युगाची नवीन आव्हानं स्वीकारत राज्यात आजवर सुमारे 9 लाख घरांची निर्मिती करणारी लोकाभिमुख संस्था म्हणून प्रचलित आहे. 1949 मध्ये दी बॉम्बे हाऊसिंग बोर्ड ते 5 डिसेंबर 1977 रोजी स्थापन झालेलं आजचं महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा अशा 75 वर्षाच्या दैदिप्यमान प्रवासामध्ये राज्यात 9 लाख कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळवून दिला आहे. आधुनिक काळाशी सांगड घालत म्हाडाने लोकाभिमुख सेवा ऑनलाईन करून नागरिकांना दिलासा दिला आहे. अशा या म्हाडाने नीती आयोगाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सकारात्मक पावलं उचलली आहेत. आज या ठिकाणी बृहत सूचीवरील पात्र भाडेकरू आणि रहिवासी यांना कायमस्वरूपी सदनिका वाटप होणार आहे. मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशांना सदर इमारत मोडकळीस आल्यास स्वागतम सुस्वागतम. प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. तसंच मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय मिलिंद बोरीकर, प्राधिकरणाच्या सचिव माननीय निलिमा धायगुडे, प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिल वानखडे, दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी माननीय उमेश वाघ, दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे उपमुख्य अधिकारी माननीय लक्ष्मण मुंडे, तसंच इथे उपस्थित प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी, तसंच इथे उपस्थित भाडेकरू रहिवासी, पत्रकार, प्रसारमाध्यमातले प्रतिनिधी या सर्वांचं मी कल्पनासाठी मनापासून शब्दसुमनांनी स्वागत करते. प्राधिकरणाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत बृहत सूचीवरील पात्र भाडेकरू रहिवासी यांना कायमस्वरूपी सदनिका वाटपासाठी संगणकीय सोडत 2025 या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि त्यासाठीच आपण सारेजण या ठिकाणी जमलो आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत बृहत सूचीवरील 105 पात्र भाडेकरू रहिवासी यांना कायमस्वरूपी सदनिकेचं वितरण आता संगणकीय सोडतीद्वारे होणार आहे. यासाठी दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी माननीय उमेश वाघ यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांक्षी अशा 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत 100 पात्र भाडेकरू व रहिवासी यांना कायमस्वरूपी सदनिका वाटप करण्याचा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे. 105 परंतु आपण आज 105 पात्र भाडेकरू रहिवासी यांना कायमस्वरूपी स्वतःच्या मालकीचे हक्काचे सदनिका आज आपण संगणकीय सोडतीद्वारे आपण वाटप करणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमामध्ये म्हाडामार्फत कुठले कुठले कार्यक्रम घेण्यात यावे याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा माननीय उपाध्यक्ष महोदय जयस्वाल सरांनी आवर्जून सांगितलं की मास्टर लिस्टमधले पात्र भाडेकरू रहिवासी यांना संगणकीय सोडतीद्वारे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाटप करायचं आहे. हा कार्यक्रम 100 दिवसामध्ये घ्यायचा आहे. त्यानुसार आपण तयारी केली. गेल्या 3 महिने आपण सुनावण्या घेतल्या. 105 लोकांची सोडत आज आपण काढणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1.5 वर्षापूर्वी माननीय उपाध्यक्ष महोदयांनी एक क्रांतिकारक असा निर्णय घेतला होता की मास्टर लिस्टवरचं जे काही अलॉटमेंट असेल ते फक्त आणि फक्त संगणकीय सोडतीद्वारेच यापुढे घेण्यात येईल.
पहिली संगणकीय सोडत आपण डिसेंबर 2023 रोजी काढली. त्याच्यामध्ये 265 लोकांना आपण सदनिका वाटप केल्या. आता त्याचाच हा पुढचा टप्पा दुसरी संगणकीय सोडत आज आपण काढत आहोत. माननीय उपाध्यक्ष महोदयांचा नेहमी आग्रह असतो की आपण जे काय करतो त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्यामुळे मास्टर लिस्टवरनं जे काय संगणकीय जे काय सदनिका आपण वाटप करतो ती सर्वांसमोर केली पाहिजे. जे कोणी पात्र भाडेकरू रहिवासी आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर केली पाहिजे असा आग्रह असल्यामुळे जो क्रांतिकारक निर्णय डिसेंबर 2023 मध्ये घेतला होता त्याचीच ही पुढची शृंखला कडी म्हणून हे दुसरी संगणकीय सोडत आज आपण घेत आहोत. म्हाडामार्फत विविध उपक्रम पारदर्शकतेसाठी लोकांना बरोबर घेऊन लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी माननीय उपाध्यक्ष महोदयांचा नेहमी आग्रह असतो. त्यानुसारच आपण लोकशाही दिन, जनता दरबार विविध उपक्रम घेतो. त्याचाच हा टप्पा आहे. लोकांना बरोबर घेणे, त्यांना बोलवणे, त्यांच्यासमोर सोडत काढणे जेणेकरून अतिशय पारदर्शकपणे कोणालाही कुठलीही शंका राहणार नाही, कोणालाही कशाबद्दलही तक्रार राहणार नाही अशा पद्धतीचा एक कालबद्ध कार्यक्रम आपण ठरवलेला आहे. आणि तो महत्त्वाचा कार्यक्रम 100 दिवसाच्या याच्यामध्ये आपण जाहीर केलेला होता. त्याचाच आज हा पूर्तता सोहळा आहे. मी सरांना सांगू इच्छितो की आज आपण 105 लोकांनाच संगणकीय सोडतीद्वारे वाटप करणार आहोत ते सांगतो. आणि हे जे काय आपण सोडत काढणार आहोत ती वेगवेगळे आपल्याकडे 5 टप्पे असणार आहेत आजच्या सोडतीमध्ये. पहिली जी सोडत आपण काढणार आहोत ती आहे 400 ते 500 स्क्वेअर फीट ह्या घरासाठी. त्याच्यामध्ये 2 पात्र लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी 91 सदनिका उपलब्ध होत्या, पण पात्र लाभार्थी 2च आहेत. त्याच्यानंतर दुसरी सोडत आपण अशी काढणार आहोत ज्यांच्याकडनं आपल्याला विनंती अर्ज प्राप्त झाले होते की आम्हाला फक्त 300 चौरस फुटाचेच घर देण्यात यावे, मोठे क्षेत्रफळाचे घर आम्हाला नको आहे असे आपल्याकडे अर्ज प्राप्त झाले. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या निष्कासन सूचनेनुसार आपण सिनियरिटी लिस्ट तयार केली. असे आपल्याकडे 28 सदनिका ज्या होत्या त्यात 28 लोकांची आपण दुसरी सोडत काढणार आहे. तिसरी संगणकीय सोडत आपण 500 ते 600 या चौरस फुटाच्या घरासाठी काढणार आहोत. त्याच्यासाठी पात्र रहिवासी 1 आहे आणि त्याच्यासाठी 7 सदनिका उपलब्ध आहेत. चौथी संगणकीय सोडत आपण 701 ते 753 याच्यासाठी काढणार आहोत. त्याच्यासाठी 1 पात्र लाभार्थी आहे आणि सदनिका देखील 1 आहे. आणि शेवटची सोडत 300 ते 500 चौरस फुटासाठी काढणार आहोत. त्याच्यासाठी 73 पात्र भाडेकरू रहिवासी आहेत आणि त्यांच्यासाठी 125 सदनिका उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने आपण आज 5 टप्प्यामध्ये संगणकीय सोडत काढणार आहोत. माननीय उपाध्यक्ष महोदयांच्या आदेशानुसार जी पारदर्शकता आपल्याला मास्टर लिस्टमध्ये आणायची होती त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. हे क्रांतिकारक पाऊल आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय उपाध्यक्ष महोदय, मुंबई मंडळाचे माननीय CEO, रिपेअर बोर्डचे आमचे माननीय CEO, ओव्हरसाईट कमिटीचे आपले सुरेश कुमार सर, मोईज हुसेन साहेब, नंतर असिस्टंट लेबर कमिशनर चव्हाण मॅडम, तसेच म्हाडातील वरिष्ठ अधिकारी, सर्व अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जे पात्र भाडेकरू रहिवासी आहेत त्यांच्यापैकी 35 पात्र भाडेकरू रहिवासी ह्या संगणकीय सोडतीसाठी उपस्थित आहेत. ते सगळे इथे बसलेले आहेत. त्यांच्यासमोर आपण हा कार्यक्रम पार पाडणार आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद वाघ साहेब. पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रणेते अशी ओळख निर्माण करणारे भाडेकरू रहिवासी योजना भाडेकरू रहिवासी यांना स्वतःचं हक्काचं आणि मालकीचं घर मिळावं यासाठी अथक प्रयत्न करणारे प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल साहेबांना विनंती करते की त्यांनी मी शंभरकर साहेबांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या सोडतीच्या कार्यक्रमात उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक व उपाध्यक्ष जयस्वाल सर, ओव्हरसाईट कमिटीचे सदस्य, माझे सर्व सहकारी अधिकारी व लाभार्थी पत्रकार बंधूंनो, वाघ साहेबांनी सविस्तर याचं विवेचन केलेलं आहे. सर्व बॅकग्राऊंड सांगितलं आहे. त्याच्यामुळे काही सांगणं रिपिटेशन होईल. फक्त मी एका गोष्टीवर भर देऊ इच्छितो की डिसेंबर 2023 जो निर्णय झाला तो खरोखरच वाघ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत क्रांतिकारी निर्णय होता. त्याच्यामध्ये बरेचसे जे लोक होते आपण मागच्या वेळी बघितलं, आपण सगळेजण इथे होतात, आपले ऑफिसचे लोक होते, पत्रकार बंधूही होते,
की काही लोकांना 30-30, 40-40 वर्ष सदनिका मिळाल्या नव्हत्या. त्या सदनिका त्यांना इथे प्राप्त झाल्या मागच्या सोडतीमध्ये, आणि तोपर्यंत ते लोक त्यापासून वंचित होते. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात पारदर्शकता आली की लोकांना 30-30, 40-40 वर्षानंतर सुद्धा घरं प्राप्त झाली. आणि आपण सर इंटरव्ह्यू घेतले तेव्हा काही लोक अक्षरशः इथे रडले सुद्धा, म्हणजे त्यांच्या डोळ्यात एवढे आनंद अश्रू आले. त्याचीच ही शृंखला आहे. त्या शृंखलेचा भाग म्हणून आता 2025ची पहिली लॉटरी आहे. सर आपला प्रयत्न आहे की 2025मध्ये अजून एक लॉटरी करावी सर. 100 दिवसाचा कार्यक्रम जरी झाला असेल तरी आपण नेहमी म्हणता की 100 दिवसाचा कार्यक्रम तेवढ्यापुरतं मर्यादित नसून हा पुढेही आपल्याला करायचा. तर आमचा प्रयत्न राहील सर की आणखी 100 लाभार्थी पुढच्या काही दिवसात सर पात्र करून त्याचा कार्यक्रम घ्यायचा सर आमचा मनोदय आहे सर. आजच्या याच्यामध्ये सर आपण बघितलं असेल की एकूण 105 आपण लोकांना वाटप करत आहोत सर. तर यापैकी सर 100 जे आहेत लाभार्थी हे 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर आपण निश्चित केलेले आहेत. यासाठी सर बऱ्याचशा हिअरिंग वाघसाहेबांच्या स्तरावर झाल्या, माझ्या स्तरावर झाल्या, आपल्या स्तरावरही हिअरिंग झालं सर. आपणही काही लोक याच्यात पात्र केलेले आहेत. अपीलमध्ये आल्यानंतर त्यांच्या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याकडून सर आपण अहवाल मागितले, त्यांनी पण सर कागदपत्र सगळे शोधून आपल्याला वेळेवर दिले. त्याच्यामुळे सर हे सगळं शक्य झालं आहे. आणि शासनाने जे सर आपल्याला उद्दिष्ट दिलं होतं ते आपण पूर्ण करत आहोत सर. पूर्ण केलेलं आहे आपण दिलेले उद्दिष्ट. आणि याच्यासाठी सर वारंवार आपण दर आठवड्याला जे 100 दिवसाचा आढावा घेतला आणि याचा जो पाठपुरावा केला सर, त्याच्याशी फलश्रुती आहे. आपण प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक आठवड्याला HOD मीटिंगमध्ये हा विषयच ठेवला होता सर. त्याच्यामुळे आम्हाला नेहमी पाठबळ मिळालं, प्लस सर फॉलोअप होतं आणि टेन्शनही होतं सर की आपलं उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे. आणि ते झालेलं आहे सर. याचं सगळं श्रेय सर आपल्यालाच जातं सर, कारण आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलं. त्याबद्दल सगळ्यांचे आपले सर आभार मानतो. आणि मला वाटतं सर आपल्या परवानगीने पुढचा कार्यक्रम सुरू करावा. सर आपल्याला विनंती करतो 2 शब्द आपणही बोला सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद शंभरकर साहेब. मी फक्त एक सेकंड, मी फक्त 2च गोष्ट बोलू इच्छितो. पहिला तो, आज ज्या सर्व लाभार्थीला आज सदनिका भेटणार आहे, तुमच्या वर्षाच्या प्रतीक्षा ज्या आहे ते पूर्ण होतात. त्याबद्दल आपण सर्व लोकांचं अभिनंदन. विलंब झालेला आहे त्याबद्दल दुमत नाही आहे, पण प्रक्रियामध्ये बदल करण्याची गरज होती. आणि खरं ओव्हरसाईट कमिटीच्या आणि तसेच आपला मार्गदर्शक श्री सुरेश कुमार सर यांच्या काही अतिशय विशिष्ट ठळक सूचना होता की मास्टर लिस्टच्या संदर्भात मध्ये लॉटरी करताना काय पारदर्शकता आणण्यासाठी कार्यवाही करावे. तो खरं मी सर्वप्रथम सर आपला अतिशय आभार व्यक्त करतो आहे की आपला प्रेरणाने आणि आपला सूचना अन्वये आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपण जे आम्हाला मार्ग दाखवलेला आहे त्याच्या प्रत्यक्ष अंमल करण्यासाठी आपण दुसऱ्यांदा हे मास्टर लिस्टचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर. तसेच ओव्हरसाईट कमिटीच्या जे इतर सदस्य, मोईन साहेब असेल, असिस्टंट कमिशनर लेबर असेल, त्यांच्या पण मनापासून आभार. पण विशेष म्हणजे मला 2 गोष्ट बोलायच्या आहे. एक तो गेल्या वेळी ज्यावेळी आपण हे अतिशय ट्रान्सपरंट आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेप शिवाय मास्टर लिस्टच्या लोकांना सदनिका देण्याची जे आपण एक धाडस निर्णय घेतला, ज्यासाठी त्यावेळीच्या तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तसेच आपला त्यावेळीच्या गृहनिर्माण मंत्री या तिघहीच्या आपल्याला त्याबद्दल पूर्ण पाठीशी भेटला. खरं हे निर्णय घेत असताना काही मंडळीच्या अशी भावना होती की अशा प्रकारचे कार्यवाही करूनही मी त्याच्याबद्दल जास्त विस्तारित बोलण्यासाठी इच्छुक नाही. पण त्याचं कारण काय आहे ते आपल्याला पण समजते आणि त्याला आला घालण्यासाठी आणि विशेष म्हणजे जे खरं लाभार्थी आहे, जे खरं मास्टर लिस्टमध्ये पात्र लोक असेल, ज्यांच्या घराची निष्कासन झालं असेल आणि वर्षनिहाय एक तो ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत असेल किंवा ते इतर ठिकाणी राहत असेल एविक्शन नोटीस नंतर, या लोकांना थेट सदनिका देणे आणि ह्यामध्ये करत असताना कोणतंही मिडलमॅन किंवा कोणतंही एजंट किंवा कोणतंही इतर माणसं किंवा एजन्सी त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारच्या इन्व्हॉल्वमेंट न ठेवता हे कार्यवाही करावे. यासाठी सर्वप्रथम मी त्यावेळीचे सर्व मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्रीच्या विशेष आभार व्यक्त करतो आहे. आणि तसेच आपला अपर मुख्य सचिव गृहनिर्माण या टोटल पारदर्शक प्रक्रिया आणण्यामध्ये आपला CO रिपेअर बोर्ड श्री शंभूकर साहेब यांनी जे परिश्रम घेतलेला आहे, विशेष म्हणजे
जे काही प्रकरण आला त्या संदर्भात मध्ये किती पण ओढावडी झाली, काही गोष्टमध्ये मध्यंतरी एक अतिशय दुर्दैवी घटना या कार्यालयामध्ये झाला, ज्यामध्ये काही लोकांनी असा आक्षेप घेत प्रयत्न केला की हे मास्टर लिस्टच्या अलॉटमेंट संदर्भात मध्ये आम्ही चक्कर मारतो आहे, कागद देतो आहे, पण आमच्या पात्रता निश्चित होत नाही. आणि त्याच्या सखोलमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आला की मूलच काही अशी लोक आहे की ज्यांना वेकेशन नोटीस नव्हता, त्यांना कधी पण एविक्शनचा हे देण्यात आला नव्हता, आणि तरी देखील अशा प्रकारच्या काही प्रकरण लोक समोर घेऊन येतात. आणि दुसरा म्हणजे जे आपला जॉईंट CEO आहे उमेश वाघजी, खरं म्हणजे त्यांनी बरेच त्यांच्यावर व्यक्तिशय आरोप, तक्रार आणि अतिशय मी हे म्हणणार नाही पण अतिशय खालच्या पातळीपर्यंत पण काही लोकांनी त्यांच्या इमेजला मलिन करण्यासाठी प्रयत्न केला. आणि ह्या सर्वच्या ते बली न पडता त्यांनी ठामपणाने जे आपला निर्णय होता एक पारदर्शक मास्टर लिस्टच्या लॉटरी देण्याबद्दल, त्यामध्ये जे त्यांनी एक भूमिका घेतलेला आहे, त्या भूमिका संदर्भात मध्ये मी विशेष अभिनंदन उमेश तुम्हाला करू इच्छितो. आणि त्यासोबतच तुमच्या जे सर्व सहकार्य मुंडे असेल, इतर लोक असेल, सर्व तुमच्या ऑफिसमध्ये जे तुमच्या अधिकारी कर्मचारी वर्ग असेल, त्यांना पण मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो. आजचा कार्यक्रम प्रामुख्याने आपल्या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तसेच आपला राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यांच्याकडे गृहनिर्माणचा पण विभाग आहे, एक 100 दिवसच्या विशेष कृती आराखडा राज्यामध्ये राबवण्यात यावे, प्रत्येक विभागामध्ये राबवण्यात यावे. आणि आमच्या माडाच्या वतीने बरीच गोष्ट त्यामध्ये होतात, त्यापैकी एक महत्त्वाकांक्षी इष्टांक किंवा एक महत्त्वाकांक्षी गोष्ट लक्षांक होती मास्टर लिस्टच्या पात्रता निश्चित करणे, आणि पात्रता निश्चित केल्यानंतर त्या लोकांना प्रत्यक्ष सदनिका पारदर्शक पद्धतीने लॉटरीद्वारे करणे. आणि मला खरं मला खरं अतिशय आनंद वाटते की आपण माननीय मुख्यमंत्रीच्या जे स्वप्न होता 100 डेज मिशनच्या, त्याचा एक भाग म्हणून ही कार्यवाही किंवा आजचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय. जे 5 अतिरिक्त लोक आहे, ते 5 अतिरिक्त लोक अशी आहे की ज्यांची पात्रता पूर्वी निश्चित झाला होता, पण काही कारणामुळे त्यांची जे आहे ते यादीमध्ये नाव नव्हती. तर तरी आपला हे 100 डेज मिशनमध्ये ह्या कालावधीमध्ये जे लोकांना पात्र करण्यात आला आणि त्यांना सदनिका देण्यात यावे हे तरी उद्दिष्ट होता, पण त्या 5 लोकांवर पण अन्याय होऊ नये, त्यामुळे त्यांच्याकरिता पण आपण आजच्या हे लॉटरी आयोजित केलेलं आहे. निकष आपला 23च्या जे लॉटरी होता त्यावरच आहे. ओव्हरसाईट कमिटीच्या देखरेखाली हे पूर्ण प्रक्रियामध्ये लॉटरी आज होणार आहे. आणि त्यामुळे एकदा पुनः रिपेअर बोर्डच्या सर्व वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या सर्व कर्मचारी वर्ग ज्या या प्रक्रियाशी जुडलेला होता, तसेच आपला IT सेलच्या सविता मॅडम असेल आणि त्यांच्या इतर सर्व सहकारी असेल, त्यांच्या मनापासून आभार. सुरेश कुमार सरच्या एकदा पुनः मनापासून आभार आहे सर. आपण खरं म्हणजे मास्टर लिस्टमध्ये हात टाकणे हे असं गोष्ट होतं की जे कोणी VP पण यायचे आहे, तो VP पण म्हणायचे आहे की शक्यतो हे कार्यक्रम तुम्ही माझा कालावधीमध्ये टाळा, अवॉइड करा. हे एक भूमिका नेहमी राहिलेलं आहे. आणि आता आपण एवढं ठोकपणाने आपण हे कार्यक्रम जाहीरपणाने घेतो आहे, तर त्याच्या श्रेय आपल्याला इतिहासामध्ये नक्की राहणार, याबद्दल माझा दुमत नाही. आणि आज जे सर्व लाभार्थी इथे प्रत्यक्ष आलेला आहे, बरेच लाभार्थी गावाच्या बाहेर असल्यामुळे ते येऊ शकला नाही. आपण सर्व लोकांना प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना आजच्या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रण केला होता, हे अजून सांगावे असं मला वाटते. आणि एवढंच जसा शंभरकर साहेबांनी सांगितलेलं आहे, उमेश वाघ थोडासा घाबरला तर ऐकल्यानंतर, व कालच त्यांनी मला येऊन सांगितलं की सर आता 2 मी मास्टर लिस्टच्या लॉटरी केलेल्या, आता बस, आता माझा सर मी गेल्यानंतर तुम्ही कोणाला, मी आता कधी जाणार मला माहीत नाही आहे, पण कधी पण मी गेल्यानंतर सर आपण 3रा कार्यक्रम मास्टर लिस्टच्या करावे. पण कसं आहे उमेश की शेवटी आपण लोकांच्या हितासाठी काम करतो आहे. आणि आपला विशेष म्हणजे गेल्या 1.5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये आमचा विशेष प्रयत्न राहिलेला आहे की एक सिटिझन सेंट्रिक, लोकांना एक केंद्र ठेवून, आम माणसाला केंद्र ठेवून त्यांच्याकरिता
जेवढं आपल्याला करणे शक्य असेल ते करणे, त्यांच्या प्रश्न मिटवणे. लोकशाही दिवसच्या माध्यमातून जे VPच्या स्तरावर होतात, बरेच प्रकरण 30-30 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 25 वर्षाच्या, मी हे म्हणत नाही आहे की ते प्रकरण थांबवल्यामध्ये काही अनियमितता कोणी नाही केलेला आहे, पण खरं म्हणजे त्यामध्ये जे मानवताचा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे किंवा जे आपण म्हणतो आहे अ लिबरल इंटरप्रिटेशन ऑफ द रूल्स फॉर द पुअर मॅन, हे भूमिका आम्ही लोकशाही दिवसमध्ये स्वीकारलो. दुसरा म्हणजे माझा स्तरावर जनता दरबार, जे आपण ओपन जनता दरबार करतो आहे, त्याची पण प्रतिसाद अतिउत्तम आहे. आणि ह्या 100 दिवसाच्या मिशनमध्ये आम्ही एक नवा उपक्रम हातामध्ये घेतला, म्हणजे जेवढं आपला रिजनल बोर्ड आहे, म्हणजे मुंबई बोर्ड असतील, रिपेअर बोर्ड असतील, कोकण बोर्ड असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, या प्रत्येक रिजनल बोर्डमध्ये पण आम्ही जनता दरबार या 100 दिवसाच्या कार्यक्रममध्ये आयोजित केलेला आहे. कालच मुंबई बोर्डचा जे झाला त्यामध्ये सुमारे 72च्या वर ॲप्लिकेशन आला. परवा रिपेअर बोर्डचा जे झाला ते 4 तास चालला आणि सुमारे 63 ॲप्लिकेशन त्यामध्ये आला. तो मला असं वाटते की जे शासनाच्या ध्येय आहे आणि विशेष करून आपला राज्याच्या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, त्यांच्या जे एक कसं आपल्याला एक ट्रान्सपरंट गव्हर्नन्स विथ फोकस ऑन सिटीजन्स अँड टाइमली डिलिव्हरी, हे जे त्यांच्या एक काय म्हणतात मंत्रवाक्य, ते नेहमी प्रत्येक बैठकीमध्ये हेच शब्द वापरतात की अशा प्रकारचे प्रशासनने काम करावे. महसूल विभाग, इतर सर्व विभागाच्या माध्यमातून बरेच बदल या 100 दिवसाच्या मिशनमध्ये करण्यात येत आहे किंवा करण्यात येईल. आमची पण एक प्रयत्न आहे की मुख्यमंत्री महोदय आणि तसेच आपला उपमुख्यमंत्री महोदयच्या जे विजन आहे त्या विजनला एक आपण दिशापर्यंत घेऊन जाऊ. त्याचा एक टप्पा म्हणून पुढच्या आठवड्याला आपण सोमवारी एक आणखी काही सिटीजन सेंट्रिक आणि सिटीजन फ्रेंडली व्यवस्था याची आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. त्याबद्दल मी आजच्या कार्यक्रमामध्ये काही म्हणत नाही आहे. PRO सेक्शनकडून त्याची विशेष आमंत्रण सर्व पत्रकार बंधूंना आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकला जाणार. आणि शेवटी एक आणखी आपण प्रयत्न करतो आहे, ज्याच्या आम्ही ऑलरेडी निविदा निश्चित केलेला आहे, फायनल केलेला आहे, ते म्हणजे आता जे एक नवा कल आहे किंवा भर आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून प्रशासनाला आणखी कसा म्हणजे फास्ट डिलिव्हरी करता येईल आणि प्रशासनाला या संदर्भामध्ये लोकांचा प्रश्न कसा लवकरात सोडता येईल. तर आम्ही पण एक AIच्या संदर्भामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याची पण आपण वेंडर निश्चित केलेला आहे. आणि पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला ह्या AIच्या इंटरव्हेन्शनद्वारे लोकांचा प्रश्न कसं सुटते याचा उत्तम उदाहरण दिसायला भेटेल. आज रोजी फक्त मी त्यांच्या, कारण की परवाच्या कार्यक्रमामध्ये AIच्या बद्दल जास्त काय आपण बोलणार नाही. एकदा पुन्हा सर्व लोक जे आलेला त्यांचे आभार व्यक्त करून आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. आणि पुढील कार्यक्रमासाठी पण उमेश वाघ, इच्छा असो नसो, तुम्हाला एक आणखी मास्टर लिस्टच्या लॉटरी तुमच्याच कालावधीमध्ये करावा लागेल. तुम्हाला असं वाटतंय की हे 100 दिवसाच्या मिशनमध्ये 100 होता, एक तुम्हाला आणखी 6 महिन्यामध्ये 100चे एक आणखी मिशन घ्या आणि एक आणखी 100च्या मिशन घेऊन ते 100च्या लॉटरी एक आणखी साधारणपणाने 6 महिना म्हणजे ऑक्टोबरच्या पूर्वी, दिवाळीच्या पूर्वी व्हायला पाहिजे, असा मी इथे तुम्हाला आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे आणि आदेशित पण करतो आहे. एवढं सांगून धन्यवाद. आणि आता प्रत्यक्ष जे आहे ते आपला लॉटरीचा कार्यक्रम करण्यात यावे. तो माझी विनंती आहे की बोरीकर साहेबांनी पहिला जे लॉट आहे ते बोरीकर साहेबांनी ते पहिला लॉटच्या हे करावे. सर्वप्रथम सोडत क्रमांक 1, 401 ते 500 चौरस फूट, पात्र भाडेकरू रहिवासी 2, एकूण सदनिका 91. मी बोरीकर साहेबांना विनंती करते की त्यांनी सोडत काढावी.
6, 8, 5, 4, 3, 2, 1, 0. या ठिकाणी आपण पाहत आहात की पात्र भाडेकरू रहिवासी शांतीलाल जाधव आणि मुरली निकाजवाला. सरळ याच्यामध्ये लाभार्थी उजमबाई शांतीलाल जाधव आहेत ना? हा, जरा या. या ठिकाणी अभिनंदन करतायत प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल साहेब. अपन का टारगेट क्या प्लान है? पैसा वैसा भर के जो भी आपका तरीका जो भी होता है फॉर्मेलिटीज कर लीजिए. ओके, कुछ दिक्कत है, जरा आप मुझे क्लियर कर देना थोड़ा बाद में जो भी है. हाँ, बस अच्छा है. बस इसके बाद जो 35 साल हुए हैं ट्रांजिट कैंप, मैं भरत जाधव, और मेरी मम्मी भी गुजर गई, उनके पहले मेरे पिताजी थे वो भी गुजर गए. उसके बाद अभी मैं एक टेंट हूँ, अभी तक मैं वहाँ से 35 साल हो गए. 91 में मैं वहाँ मिला था. उसके बाद में अभी ये जो चांस मिला है, एक तो माड़ा के हम खूब खूब आभारी, और दूसरी बात यह है कि हमें जो मिल तो रहा है, लेकिन उसके बाद के जो पेपर वर्क है, जिसको कुछ पता नहीं है इसके बारे में, प्लीज़ जरा, हाँ प्लीज़ प्लीज़, थैंक यू वेरी मच सर. खूब खूब आभार. अभिनंदन जाधव साहेब. यानंतर सोडत क्रमांक 2, 384 फूट सदनिका 384 फूट सदनिका देण्यात यावी अशी विनंती ज्या पात्र भाडेकरू रहिवाशाने केली होती त्यांच्यासाठी आता संगणकीय सोडत निघत आहे. सोडत क्रमांक 2, 300 ते 316 चौरस फूट, एकूण पात्र भाडेकरू रहिवासी 28, सदनिका उपलब्ध 28. मी जयस्वाल साहेबांना विनंती करते. शंभरकर साहेबांना विनंती करते की त्यांनी संगणकीय सोडत काढावी. आपण सर्वजण जाणताच की ही संगणकीय सोडत पूर्णपणे पारदर्शक असते, यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसतो आणि म्हणूनच आपण अर्जदार पंच या ठिकाणी घेतो आणि त्यांच्याकडून आपण 2 अंक घेतो आणि या ठिकाणी तेच काम आता सध्या सुरू आहे. ज्या अर्जदार पंचांनी 2 अंक दिलेले आहेत त्याचप्रमाणे ज्यांनी आपले त्रिसदस्यीय समितीवरचे जे 3 मान्यवर आहेत त्यांनी जे सीड व्हॅल्यू दिलेली आहे ते टाकण्याचं काम सुरू आहे. या संगणकीय सोडतीच्या त्रिसदस्यीय समितीवर काम करत आहेत माननीय माजी उपलोकायुक्त माननीय सुरेश कुमार, NICचे माजी संचालक माननीय मोईज हुसेन अली आणि कामगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त माननीय वृषाली चव्हाण. सोडत क्रमांक 2 ही 300 चौरस फूट सदनिका देण्यात यावी अशी विनंती ज्या पात्र भाडेकरू रहिवाशांनी केली होती त्यांच्यासाठी ही सोडत आता निघणार आहे. 300 ते 316 चौरस फूट, एकूण पात्र भाडेकरू रहिवासी 28 आणि सदनिका उपलब्ध 28. पहिली सोडत जी काढण्यात आली होती त्याचा प्रिंटआउट घेण्याचं काम देखील चालू आहे. त्याचप्रमाणे अर्जदार पंच
आणि त्रिसदस्यीय समितीवरील 3 सदस्य यांनी दिलेली सीड व्हॅल्यू टाकण्याचं काम सुरू आहे. हा संगणकीय सोडतीचा निकाल थोड्याच वेळामध्ये आपल्या संकेतस्थळावर आपल्याला पाहता येईल. त्याचप्रमाणे बाहेर देखील तो लावण्यात येणार आहे. आपण स्क्रीनवर पाहत आहात. पात्र भाडेकरू रहिवासी 28 आणि सदनिका उपलब्ध 28. भाग्यवान भाडेकरू रहिवासी आपण पाहत आहात. हरिश्चंद्र दिवाडकर, आपण सध्या तेवढं सदर दुसऱ्या 28 सोडतीमध्ये आज उपस्थित असलेले नरेश महादेव थळे आहेत का? हां, मुख्याध्यायक. अभिनंदन थळे साहेब. हॅलो. इतक्या वर्षांनी जवळजवळ 50 वर्ष झाली आम्हाला. 50 वर्ष झालीत. या संक्रमण शिबिरात आम्ही राहत होतो. कन्नमवार येथील संक्रमण शिबिरात राहत होतो. पण आज फार आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की म्हणजे आनंदाश्रू येत आहेत खरं तर आम्हाला. वाघ साहेब आणि भोसले साहेब यांनी फार मदत केली आणि बाकी इतर मान्यवर जे उपस्थित आहेत म्हाडाचे त्यांना सुद्धा माझ्याकडून सुप्रेम नमस्कार. थळे कुटुंबियांची 50 वर्षाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. मॅडम एक मिनिट. तसेच ह्या सोडतीमधील सूर्यकांत सहदेव पवार आहेत का? सूर्यकांत सहदेव पवार या. मी तर आता नवीन आहे. मला लग्नाला 22 वर्ष झाली आहेत. पण माझे मिस्टर वगैरे 85 पासून तिथे आहेत. बरीच वर्ष झाली. धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर वासुदेव भाऊ आंबेडकर आहे का? हां.
आम्हाला आता बऱ्याच जणांना बरीच वर्ष झाली ते म्हणजे आमच्या जागा होत्या संक्रमण शिबिरात आम्हाला जागा देऊन, पण यापुढे असं होऊ नये असं मला वाटतं. कारण ज्यावेळी आम्ही जागा सोडली त्यानंतर आम्ही येऊन जेव्हा इथे चौकशी केली तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की 20-1 वर्षात तुम्हाला परत रिपीट जागा मिळेल आणि शक्यतो तुमच्या एरियाच्या आसपासच जिथे म्हाडाची बिल्डिंग होईल तिथे मिळेल, जर तुमची बिल्डिंग झाली नाही तर. पण आज त्याच्यानंतर सुद्धा 15 वर्ष लागली जास्तची आणि 35 वर्ष आम्हाला तिथे, आत्ता आम्हाला 35 वर्षांनी ही रूम मिळते. असं पुढे होऊ नये, कारण ह्या ज्या छोट्या छोट्या खोल्या आहेत ना, या सामान्य लोकांच्या खोल्या आहेत, ह्या मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या रूम नाही आहेत. आता आमचं म्हातारपण व्हायला लागलं अशी कंडिशन झालेली आहे. माझे जे भाऊ आहेत ते आता ऑलरेडी सिनियर सिटीजन होऊन गेले आहेत. आम्हाला पुन्हा तो एरियात जायला मिळालं नाही आणि आता सोडत तर अशी होणार की तो एरिया तर आम्हाला नाहीच मिळणार, कारण आजूबाजूला म्हाडाच्या बिल्डिंगा तेवढ्या अवेलेबल नाही आहे. माझी एकच विनंती आहे की ह्यापुढे तुम्ही लवकर त्यांचं जे काय अलॉटमेंट असेल ना ते करावं, जेणेकरून त्यांना पूर्वी जिथे ते लोक राहत होते ती जागा त्यांना परत उपभोगता यावी. कारण जिथे बालपण असते ते अटॅचमेंट खूप असतं माणसाचं. माझी एवढीच विनंती आहे. 21 ते 25 वर्ष तुम्ही सांगता ठीक आहे, पण 20 वर्ष ठीक आहे, 20-1 वर्ष, पण त्याच्या पुढे म्हणजे खूप म्हणजे एकदम ह्याची आता काय आमचं काय आम्ही आता ह्याला लागलेलो आहोत. मग तुम्ही राहणार आहे असं नाही आहे. यानंतर यशवंत सावंत. यशवंत सावंत. भाग्यवान भाडेकरू रहिवासी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होतोय. यानंतर सोडत क्रमांक 3 501 ते 600 चौरस फूट, एकूण पात्र भाडेकरू रहिवासी 1 आणि सदनिका उपलब्ध 1. सोडत क्रमांक 3. मी वानखडे साहेबांना विनंती करते की त्यांनी ही संगणकीय सोडत काढावी. सोडत क्रमांक 3. एकूण पात्र भाडेकरू रहिवासी 1, सदनिका उपलब्ध 7. वानखडे साहेबांना विनंती. भाग्यवान विजेते आहे सुहास मते. सुहास मते आहेत का? सुहास माटे आले नाही आहे. ओके. या ठिकाणी सोडत क्रमांक 4 साठी सीड व्हॅल्यू टाकण्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सोडत क्रमांक 3 चा निकाल देखील त्याचे प्रिंट घेण्याचं काम सुरू आहे. आपण प्रत्येक सोडतीच्या वेळेला आपण वेगवेगळे सीड व्हॅल्यू टाकत आहोत. त्रिसदस्यीय समितीवरील 3 मान्यवरांनी दिलेले वेगवेगळे सीड व्हॅल्यू आणि अर्जदार पंचाने दिलेले सीड व्हॅल्यू आपण या ठिकाणी
संगणकाला देतो आणि त्यानंतरच ही संगणकीय सोडत निघते. गेस्ट हाऊससाठी पाहिजे होतं ना, तिथं आपण दिलंच नाही ना ते. आणि काल आणखी आपण आजपर्यंत करून टाकलं पण त्यांना जे एक पाहिजे का नाही त्याच्यात. सोडत क्रमांक 4 साठी सीड व्हॅल्यू टाकण्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सोडत क्रमांक 3चा जो निकाल आहे त्याची प्रिंट देखील घेण्यात येत आहे. भाडेकरू रहिवाशांसाठी आजचा हा दिवस खरोखरच आनंदाचा आहे. कोणाची 35 वर्ष, कोणाची 50 वर्ष असलेली प्रतीक्षा आज संपुष्टात येत आहे. मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं मालकीचं घर असावं असं ज्याला वाटतं त्या सगळ्यांची स्वप्न आज पूर्ण होत आहेत. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. म्हाडाचे अधिकारी आणि कर्मचारी अभियंते एक प्रेमाने कष्टाने घर बांधतात आणि ते आपल्याला सुपूर्द करतात. सोडत क्रमांक 4 सोडत क्रमांक 4 701 ते 753 चौरस फूट. एकूण पात्र भाडेकरू रहिवासी 1 आणि सदनिका उपलब्ध 1. भाग्यवान भाडेकरू रहिवासी आहेत PM जगताप. जगताप आहेत का? जगताप नाहीये. आता ही शेवटची सगळ्यात मोठी सोडत आहे. याच्यामध्ये पात्र भाडेकरू रहिवासी 73 आहेत आणि त्यांच्यासाठी 125 सदनिका उपलब्ध आहेत. तर दोन्ही म्हणजे मुंबई मंडळाचे सहसचिव, सहमुख्य अधिकारी आणि कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी असे 2 भक्कम अधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे की 73 पात्र भाडेकरू रहिवासी यांची सोडत काढण्यात यावी. रिशफल करतात ते. प्रत्येक सोडतीच्या वेळेला आपण प्रत्येक वेळी नवीन क्रमांक, नवीन सीड व्हॅल्यू आपण संगणकाला देत आहोत आणि त्यामुळे हा थोडा मध्ये वेळ लागतोय.
आजची ही संगणकीय सोडत ज्यांच्या मार्गदर्शनामुळे होते, ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे होते, ते प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल साहेब, त्याचप्रमाणे मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय शंभरकर साहेब, वाघ साहेब, त्याचप्रमाणे मुंडे साहेब आणि त्यांचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही संगणकीय सोडत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सविता बोडके मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी देखील ही संगणकीय सोडत यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. मघाशी वाघसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्वात मोठी अशी सोडत आहे. सोडत क्रमांक 5, 300 ते 500 चौरस फूट. एकूण पात्र भाडेकरू रहिवासी आहेत 73 आणि सदनिका उपलब्ध आहेत 125. कार्यतत्पर, कार्यकुशल आणि अभ्यासू, त्याचप्रमाणे धडाडीचे लोकाभिमुख निर्णय घेणारे असे माननीय उपाध्यक्ष म्हाडाला लाभलेले आहेत आणि त्यामुळेच ही संगणकीय सोडत आज या ठिकाणी होत आहे. मी मॅडमना विनंती करते, दोन्ही मॅडमना, की त्यांनी ही संगणकीय सोडत काढावी. भाग्यवान भाडेकरू रहिवासी गुलाम हुसेन शेजरमल. ती लिस्ट स्क्रोल करून सगळे 73 लोकांचं नाही हे दाखवून द्या. मोठी कर थोडी आहे, झूम कर ना, दिसतच नाही, दिसत नाहीये काही. टाकणार, लगेच टाकणार सर आपण. फक्त ते हा संपूर्ण निकाल आपण आपल्या संकेतस्थळावर पाहणार आहोत. त्याचप्रमाणे थोड्याच वेळात तो बाहेर पटलावर देखील लावण्यात येणार आहे. येस, सदर सोडतीतील पात्र वसंत गंगाधर मोकल आहे. या मोकल यांचे मनापासून अभिनंदन.
माननीय अधिकारी VP सर जॉईंट CO अँड मान्यवर ऑल दिस मी मनापासून आभार मानते. 37 इयर मी ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत होते. मला म्हाडाच्या म्हणजे मला कळलं होतं की म्हाडाकडून सहकार्य मिळत नाही, पण मला खूप सहकार्य मिळालं. जसे चव्हाण भोसले साहेब, आणखी इतर हे साहेब उमेश वाघ साहेब, मोस्टली सर हे अंकलगी साहेब, जॉईंट सीओचा चार्ज होता त्यांच्याकडे. त्यांनी इनिशिएटिव्ह VP जॉईंट VP म्हणजे VP देशपांडे सर यांनी मला खूप सहकार्य केलं. मी फार आभारी आहे. मी सिनियर सिटीजन अबाउट 71 इयर्स. मी माझ्या हयातीत मला राहायला मिळालं. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू म्हाडा. त्यानंतर बळीराम नथुराम नवघरे. गेली 30 वर्ष आम्ही वाट बघत होतो, आता होईल नंतर होईल, पण काहीच पत्ता लागत नव्हता. आणि शेवटी मास्टर लिस्टमध्ये आम्ही गेलो, तर तुमची बिल्डिंग होणार होणार होणार. आम्ही वाट बघून कंटाळलो होतो. वाघबाई साहेबांना सांगितलं, बाबा रे आता आम्हाला वाट बघायची कंटाळा आलेला आहे आणि ह्याच्यापुढे आम्हाला वाट बघायची नाही आहे. आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि अगदी म्हणजे असं काही सांगता येत नाही की मी आज खूप काम मोठं केलं, परंतु यांनी जे काम केलं ते आणि सगळ्यांनी मला कोऑपरेटिव्ह केलं आणि त्याच्याबद्दल मी शुभेच्छा. हां, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. भालेराव, गणेश विठ्ठल भालेराव, या या. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव गणेश विठ्ठल भालेराव. 1982 सालापासून मी ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत होतो, कप परेड कुलाबा ट्रान्झिट कॅम्प. आमच्या विभागातले ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब आहेत आणि त्यांचे वडील नगरसेवक होते पूर्वी. तर त्यांच्यामुळे तो फर्स्ट ट्रान्झिट कॅम्प बांधला गेला तिथे कुलाबा कप परेडमध्ये. आणि त्यांनी आम्हाला तिथे शिफ्ट केलं. लांब नका जाऊ ट्रान्झिट कॅम्पमध्ये, तिथे जवळच राहतो मी. तिथे आज 82 सालापासून आम्ही राहत होतो. आमची जी आत्तापर्यंत जे न्याय मिळालं होतं ना, त्याचं कारण सांगत होते म्हाडा सर की तळमजला अस्तित्वात असल्यामुळे तुम्हाला हे घर देण्यात येत नव्हतं. आज 82 सालापासून त्यांनी नियमावली बनवली नव्हती की तळमजला अस्तित्वात असल्यामुळे तुम्हाला घर मिळत नाही. मग आम्हाला हे नियमावली कोण बनवणार? आम्ही इतक्या वर्ष, आज मी 5वीत असताना गेलो, माझा मुलगा आता लग्नाच्या वयाचा झाला, 28 वय झालं त्याचं. आजपर्यंत आम्ही तिथेच राहतो आहे सर. आज कप परेडमधून आम्ही फक्त 6 वर्ष झाले भायखळ्याला आलो, सिम्प्लेक्समध्ये सर शिफ्ट झालो. कारण तिथे रिडेव्हलपमेंटचे कामं चालू होते, म्हणून आम्ही ते इमारत खाली केली आणि त्यांना काम करायला दिलं. आज आदर्शसारखी बिल्डिंग ते 31 माळ्याची आमच्या इथे बांधली गेली, पण आमचे 7 माळे म्हाडाला बांधायला तिथे देत नाहीत. का तर मिलिटरी रिस्ट्रिक्शन, हाईट रिस्ट्रिक्शन आल्यामुळे सिव्हिलियनकडून त्यांना काही धोका आहे वर्कशॉपला त्यांच्या. त्याच्यामुळे आज आमच्या 7 मजली न बांधता 3 मजली बांधली आणि 225चा ट्रान्झिट म्हणून बांधला आणि आता ओनरशिप बांधले तिथे. तर ह्या अशा घटना आहे सर. आम्हाला आज 42-45 वर्ष झाले. आज तुम्ही ह्या पदावरती आलात. आज
मास्टर लिस्टमधलं खास करून हो सर हो, आम्ही 2010 पासून मास्टर लिस्ट चालू केलेली यांनी. एप्रिल 2010 मध्ये मास्टर लिस्टमध्ये आम्ही पात्र झालेलो, तरीसुद्धा आम्हाला परीक्षा द्यावी लागते त्यावेळेस फाईल सबमिट करून वगैरे. आता हा न्याय मिळाला आहे तुमच्यामुळे सर, त्याच्यासाठी मी धन्यवाद करायला आलो सर. आणि एक फक्त 2 गोष्ट सर लक्षात आणून देतो की असे काही डिस्प्यूट्सवाले पण खूप लोक पडलेले आहेत सर, वर्षोनिवर्ष. तर मला असं वाटतं, मीच फक्त सजेस्ट करतो की त्यांना बोलून त्यांचे जे काही आपसमध्ये डिस्प्यूट्स असेल सर, तुम्ही तुमचं घर देऊन टाका आणि त्यांना कोर्टात जाऊ दे सर, कारण ते पण वंचित आहे सर. खूप वर्षापासून आमच्यापासून अशीच पडित आहे. आणि तळमजला अस्तित्वात असल्यानं घर देऊन टाका. आज ही माझी सुरुवात झाली सर, पुढे रद्द नका करू. मी अस्तित्व मी आज जाहीर करतो, नाही तर मी जाहीर केलं नसतं सर की अस्तित्वात असल्यामुळे. ओके ओके ओके, थँक्यू साहेब, थँक्स अ लॉट सर. एक सेकंड, मला काय बोलायचं. ही संगणकीय सोडत खरं औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शनचा कार्यक्रम असते, जे उमेश वाघ साहेब स्वतः करणार आहे. सर्वप्रथम तो मला असं वाटते की आजच्या या कार्यक्रमच्या जे शिल्पकार आहे, ज्यांनी फारच मेहनत घेतला, शिवीगाळ ऐकला, लोकांची आंदोलन सहन केला, काही लोकांनी येऊन तुमच्या कार्यालयाच्या बाहेर काही फेकून पण गेलेला होता. या सर्वच्या नंतरही तुम्ही ठामपणाने तुमचं जे कार्य केलेलं आहे त्यापुढे तुम्हाला एक पुष्पगुच्छ डिझर्व करतात. सो 1 बुके फॉर उमेश वाघ, आणि उमेश वाघ सोबत तुमच्या फुल टीम. कम. म्हाडामध्ये असे धडाडीचे कार्यकुशल कार्यतत्पर असे अधिकारी असल्यामुळेच लोकाभिमुख निर्णय वेळोवेळी घेतले जातात आणि सामान्य नागरिकाला त्यामुळे दिलासा मिळतो. या संपूर्ण टीमने खूप काम केलेलं आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी एकदा होऊन जाऊ द्या. कौतुकाची थाप उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीवर ठेवत आहेत. कार्यक्रम संपण्यापूर्वी, आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर आणि आभार प्रदर्शन होण्यापूर्वी कार्यक्रममध्ये जे काही लोकांनी काही जे भावना व्यक्त केला ते ऐकल्यानंतर मला असं वाटते की आम्ही 1980 पासून प्रतीक्षानगरमध्ये आहे. तिरुमल, विश्वनाथ तिरुमल, पांडुरंग तिरुमल. कधीपासून आहे तुम्ही ट्रान्झिटमध्ये? 1980 पासून. 45 वर्ष. मी जयस्वाल साहेबांना विनंती करते, त्रिसदस्यीय समितीवरील सदस्यांचा सत्कार आपण करावा. सर्वप्रथम माजी उपलोकायुक्त माननीय सुरेश कुमार, NICचे माजी संचालक माननीय मोईज हुसेन अली, मुलाचं मार्गदर्शन असं सुरेश कुमार यांचं या संगणकीय सोडतीसाठी मिळालेलं आहे. खूप बारकाईने प्रत्येक गोष्ट ते तपासून पाहतात. NICचे माजी संचालक माननीय मोईज हुसेन अली आणि कामगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त माननीय वृषाली चव्हाण. जसं मी मागे बोलत होतो की ह्यानंतर आभार प्रदर्शन व्हायला पाहिजे, पण आजच्या कार्यक्रमामध्ये जे काही लोकांनी भावना व्यक्त केल्या आणि विशेष करून
मागच्या कार्यक्रमामध्ये पण हे लक्षात आला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये पुनश्च लक्षात आलेलं आहे की एवढं वर्षापासून 1980-85 पासून लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहे आणि आज त्याला घर भेटते. खरं ते आनंदाच्या गोष्ट किती आहे आणि ते जेवढं वर्ष कार्यकाल त्यांच्या तिथे राहायला लागला त्याच्याबद्दल जास्त विश्लेषण न करताना त्यामुळे मी आज 3 निर्णय घेत आहोत BP माडा म्हणून आणि ह्या 3 निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होईल किंवा आजपासून सुरू होईल. पहिला निर्णय अशी आहे की मागच्या लॉटरीमध्ये आपण जे अतिरिक्त क्षेत्र म्हणजे त्यांचे जे अनुग्य क्षेत्रफळ असेल समजा 300 असेल आणि त्याच्यावर जे आपण अतिरिक्त क्षेत्रफळ देत आहोत किंवा 400 असेल आणि त्याच्यावर अतिरिक्त क्षेत्रफळ आपण 100 देत असू किंवा काही जे 480 असेल तो 80 तो त्याच्या आपण किंमत आकारणी करताना अतिरिक्त क्षेत्रफळ 300च्या वर किंवा त्यांच्या पात्रताच्या वर ते मागे आपण 125% रेडी रकमेप्रमाणे आपण केला होता. त्या कार्यक्रमामध्ये निवेदन आली आपण त्याला 110% केला आणि आज मी निर्णय देत आहोत की आपण आता ह्या अतिरिक्त क्षेत्रफळ जे देणार आहोत ते फक्त 100%च्या रेडी रकमेवरच राहणार आहे. आणि विशेष म्हणजे हे रेट्रोस्पेक्टिव्ह राहणार म्हणजे गेल्या लॉटरीमध्ये पण ज्या लोकांनी समजा 10% अतिरिक्त भरला असेल तो त्याला त्याचे जे अतिरिक्त रक्कम भरलेलं असेल ते त्याला परतफेड करण्यात येईल. दुसरं जे आपण निर्णय घेतलेला आहे पण विशेष करून मला सांगावे असं वाटते की हे जे तलमजलाचा जे विषय होता ग्राउंड फ्लोर जे आपण रोखून ठेवतो आहे कारण की तिथे अतिक्रमण होऊ नये किंवा ते खुला भूखंड असेल तो लोकांनी तिथे कब्जा करू नये आणि अशा लोकांच्या संदर्भात मध्ये धोरण नव्हता कारण की तिथेच राहत होता की त्याला घर द्यावे किंवा कसं. तर आपण जे हिअरिंगमध्ये काही प्रकरण आली आपल्या समोर त्यामध्ये आम्ही एक सकारात्मक निर्णय घेतला की अशा लोकांना पण पात्र करावे. पण आज मी घोषित करतो आहे की हे आता जे आपण काही केसेसमध्ये जे हिअरिंगमध्ये ऑर्डर दिला असेल याला प्रत्यक्ष आपण एक नियममध्ये बदलतो आहे की इथून पुढे ग्राउंड मजलावर जे राहून गेलेला असेल ते पण मास्टर लिस्टमध्ये पात्र राहील. तिसरं जे निर्णय मी आज घेत आहोत ते आहे म्हणजे आपला साधारणपणाने सर्व ट्रान्झिट कॅम्पच्या जे लोक राहतात त्यांच्या बायोमेट्रिक सर्वे आपण सुरू केलेला आहे आणि त्याला आपण आधारशी निगडित करतो आहे. आता सर्वला कल्पना आहे की ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांच्या 3 वर्गवारी आहे. अ वर्गमध्ये जे आहे ते लोक आहे जे मूल जे विस्थापित झाला होता आणि त्यांना तिथे देण्यात आला होता. ब मध्ये जे आहे की जे त्यांना देण्यात आला होता त्यांनी कोणाला अधिकृत विकून दिलेला आहे. आणि तिसरा कॅटेगरी क जे आहे ते अशी लोक आहे ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहे आणि ज्यांना खरं म्हणजे मला ते शब्द आवडत नाही आहे पण जे शब्द माडामध्ये आणि इतर ठिकाणी वापरण्यात येतात म्हणजे घुसखोर हे जे शब्द आहे. आता ब आणि क संदर्भात मध्ये मान्य उच्च न्यायालयाने 2019च्या शासन निर्णयाचा जे निर्णय होता की ह्यांना पण रेग्युलराईज करणे आणि त्यांच्याकडून ब कडून कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आणि क कडून जे आहे त्यांच्या मार्केट प्राईस घेणे त्याबद्दल उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असल्यामुळे पण अ वर्गबद्दल उच्च न्यायालयाने आपला स्थगिती उठवलेलं असल्यामुळे तर ते विचारात घेता आज आपण एक निर्णय असा घेत आहोत की जेवढं अ वर्गमध्ये लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात आणि ज्यांची आता आपण जे बायोमेट्रिक सर्वे लिंक्ड विथ आधार करून राहिलेला आहे आणि समजा ज्या बिल्डिंगवरून ते डिस्पोजल झाला होता किंवा जिथून त्यांना निष्कासित करण्यात आला होता त्याच्या पण 3 कॅटेगरी करणार आहे. पहिला कॅटेगरी असा होणार आहे की जे बिल्डिंग काही पण कारणापोटी पूर्ण विकास होऊ शकत नाही म्हणजे रिडेव्हलप होऊ शकत नाही कारण की ते डेव्हलपेबल नाही आहे किंवा DP रिझर्वेशनमध्ये काही पण अडचणी असेल किंवा रस्त्याच्या रुंदी कमी असेल तर या सर्व लोकांना आपण एक 3 ते 6 महिन्याच्या विशेष मोहीम घेऊन आपण त्याला मास्टर लिस्टमध्ये पात्र करणार. दुसरं जे होणार आहे निर्णय आपण तसा घेणार आहे की जे बिल्डिंग जिथून ते विस्थापित झालेलं आहे अ कॅटेगरीचे लोक आणि काही पण कारणापोटी ते बिल्डिंगचं काम सुरू झाला पण ते काम स्थगिती आहे किंवा ते काम अतिशय
काही पण म्हणजे कायदेशीर कारणापोटी असो किंवा डिस्प्यूट असो किंवा जमीन मालकच्या आपसातमध्ये वाद असो किंवा विकासक आणि विकासकच्या वादमध्ये असो, तो अशा सर्व लोकांना आपण एक विकल्प देणार आणि ते विकल्प म्हणजे अशा राहणार आहे की त्यांना तर त्यांच्या जे बिल्डिंगची बांधकाम सुरू आहे पण मात्र ते बिल्डिंगची बांधकामची गती विचारात घेता त्यांना तिथे घर नको पाहिजे असेल तर त्यांनी तर असा विकल्प दिला की मी माझा तिथेचा हक्क सोडतो आहे आणि ते घर माडाच्या मालकीच्या होईल आणि मला मास्टर लिस्टमध्ये पात्र करावे, तो अशा लोकांना पण आम्ही मास्टर लिस्टमध्ये पात्र करून त्यांना पण आपण घर देणार आहोत. आणि शेवटचा जे निर्णय आहे की ज्यांच्या हे ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारा लोक जे आहे आणि ज्यांची परत जसं मी सांगितलं बायोमेट्रिक्स आधारमध्ये ते सर्व झाल्यानंतर त्या बिल्डिंगला विकासक सोडून गेलेला आहे किंवा जे कोणी डेव्हलपर होता त्यांनी NOC घेतल्यानंतर फारसा काही केला नाही, तो आता नुकतेच 91A कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळे अशा रखडलेल्या प्रकल्पाला माडा अक्वायर करू शकतात नोटीस दिल्यानंतर आणि माडा स्वतः विकासक म्हणून किंवा दुसरा विकासकच्या नेमणूक करून त्याची कार्यवाही पूर्ण करू शकतात. यामध्ये प्रामुख्याने जे अडचण येत होता, आता साधारणपणे 70 अशी बिल्डिंग आहे जे माडाने 91A खाली आपण अक्वायर केलेलं आहे, पण ह्यामध्ये प्रमुख अडचण अशी होती भूसंपादनबद्दल. कारण एक असा पेच निर्माण झाला की भूसंपादन झाल्याशिवाय त्याच्या जे पुढील प्रक्रिया आहे विकासक नेमणूक करणे किंवा माडाने उर्वरित बांधकाम पूर्ण करणे याबद्दल काय करावे ते थोडासा काय म्हणजे अमेंडमेंट आहे त्यामध्ये स्पष्टता नसल्यामुळे आम्ही कालच 2 दिवस पूर्वी आम्ही आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे जे जाहीरपणे आम्ही आता मी सांगतो आणि आता पॉलिसीमध्ये बदल करणार आहे मी ते म्हणजे अशा की एकदा 91A नोटीस दिल्यानंतर त्याचं जे कायदेशीर प्रक्रिया 15 दिवस 1 महिन्याचे जे काही नोटीसची पिरियड असेल ते पूर्ण झाल्यानंतर एकदा माडाने त्या प्रकल्पाला अक्वायर करण्यासाठी आदेश पारित केला तो लगेच आपण त्याचा पुनर्विकास सुरू करणार आणि भूसंपादनची जी प्रक्रिया आहे ते पॅरलल प्रोसेस म्हणून सुरू राहील. आणि अशा जे लोक असेल ज्यांना यामध्ये आहे ते आणि त्यांना पण असं वाटते की आम्हाला तुम्ही जे आहे तरी तुम्ही 91A खाली हे तुम्ही पुनर्विकास सुरू केला असेल पण आम्हाला परत मास्टर लिस्टमध्ये द्या आणि आम्ही इथेचा हक्क सोडू, तो या तिसऱ्या कॅटेगरीच्या लोकांना पण आपण मास्टर लिस्टमध्ये स्वीकारणार आहोत. तर हे 3 निर्णय महत्त्वाचे निर्णय आजच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या अश्रू आणि लोकांच्या भावना बघितल्यानंतर मला असं वाटते VP म्हणून आणि मला खात्री आहे की रिपेअर बोर्डच्या CO साहेब असतील, जॉईंट CO असतील आणि सर्व जे इतर आपला लीगल ऑफिसर असेल, मी जे आता सूचना दिलेल्या आहे ते प्रत्यक्ष त्यामध्ये कोणताही आणखी नियम अडचण कायदा न ठेवता त्यांनी ते एक सकारात्मक नोट पुटअप करावे आणि मला खात्री आहे की अशा नोट आपण पुटअप करणार आणि आपण असं साधारणपणाने सोमवारी हे जे आता निर्णय मी घेतलेला आहे या सोमवारी प्रत्यक्ष ह्याचा आपण आदेश काढू. धन्यवाद. धन्यवाद जयस्वाल साहेब. आपण एक संवेदनशील मनाचे प्रशासकीय अधिकारी आहात आणि म्हणूनच आपण हे 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. लोकांना दिलासा देणारे असे आपण अधिकारी आहात आणि म्हणूनच सर्वांमध्ये आपण लोकप्रिय आहात हे नक्की. मी वाघ साहेबांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावेत. आजच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला माननीय उपाध्यक्ष महोदयाने वेळेत वेळ काढून आणि त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमाला मी येणार, माझे सर्व कार्यक्रम मी बाजूला ठेवणार आणि मास्टर लिस्टवरच्या संगणकीय सोडतीसाठी मी येणार. वेळेत वेळ काढून सर उपस्थित राहिले. सरांचं नेहमी मार्गदर्शन असतं, सर आम्हाला नेहमी प्रोत्साहित करतात आणि सर आपण एखादा आदेश दिल्यानंतर तो फॉलो होत नाही असं होत नाही सर. त्याचं कारण असं आहे की लीडर कसा असावा तर सरांसारखा असावा. एकदा सांगितलं की खालच्या अधिकाऱ्यांना चिंताच राहत नाही की आम्हाला काय मान्यता पाहिजे काय पाहिजे, सर्व गोष्टी आपोआप होतात. सर आजच्या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून आम्हाला प्रोत्साहित केलं, आपण उपस्थित राहिलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तसंच आजच्या कार्यक्रमाला
मुंबई मंडळाचे सर्वांचे ओके सर, कार्यक्रमाला उपस्थित सर्व मांडतो ना सर. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वात महत्त्वाचे ओव्हरसाईट कमिटीचे आपले सुरेश कुमार साहेब आहेत, मोहिज हुसेन साहेब आहेत, मॅडम आता लोखंडे मॅडम आता उपस्थित झाल्या. तसेच आजच्या कार्यक्रमाला सर्वांना निमंत्रित केलं असे आपले सगळे पत्रकार, नंतर पात्र भाडेकरू रहिवासी, इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आता एक विशेष कॅम्प लावणार आहे 10 दिवसासाठी तुमच्या कागदपत्र पूर्तता करण्यासाठी आणि प्रत्यक्ष अलॉटमेंट. येस, आज जे पात्र झालेले आहेत 105 भाडेकरू रहिवासी, त्यांना ताबा देण्यासाठी, त्यांना देकर पत्र देण्यासाठी 10 दिवसाची विशेष कॅम्प आम्ही लावणार आहोत. सर्वांना माझी विनंती आहे की ह्या 10 दिवसाचा जो कॅम्प आहे त्याच्यामध्ये आपले सगळे कागदपत्र घेऊन यावे. आम्ही लवकरात लवकर आपल्याला ताबा देऊन टाकू. धन्यवाद. धन्यवाद वाघ साहेब. दिलं ना सर. ही संगणकीय सोडत यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार. ही संगणकीय सोडत यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार. भाडेकरू रहिवासी यांना आज या ठिकाणी स्वतःचं हक्काचं घर मिळालेलं आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमाच्या गोड आठवणी मनात साठवत आपण एकमेकांचा निरोप घेऊया. धन्यवाद. सोडतीतले जे विजेते अर्जदार आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आम्हाला समाज माध्यम व्यासपीठासाठी घ्यायच्या म्हाडाच्या, कृपया त्यांनी जाऊ नये. या ठिकाणी ज्यांना घर मिळालेलं आहे असे भाडेकरू रहिवासी इकडे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण लगेचच निघून जाऊ नये. याच ठिकाणी आपण थोडा वेळ थांबावं. आपल्या प्रतिक्रिया आपल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना हव्या आहेत. प्रसार माध्यमांवर त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर त्या म्हाडाच्या संकेतस्थळावर टाकण्यासाठी त्या प्रतिक्रिया हव्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया आपल्या खूप बोलक्या आहेत. आपण जी प्रतीक्षा केली इतकी वर्ष त्याचं दुःख वेदना सांगणाऱ्या आहेत आणि आज घर मिळाल्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतोय आणि तो नेमका आनंद आम्हाला टिपायचा आहे आणि म्हणूनच आपल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. तेव्हा कृपया आपण कोणी न जाता प्रतिक्रिया देण्यासाठी या हॉलमध्येच थांबावं ही नम्र विनंती. रात्री 11 वाजेपर्यंत असतात ऑफिस. सर